आपण आज गोधडी ही कविता बघणार आहोत. त्याचे लेखक कोण आहेत? डॉक्टर कैलास दौंड. तर मी ते कवितेचं वाचन म्हणून गायन करते. लक्ष द्या सर्वांनी. गोधडी म्हणजे नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते. माहेराही मिळणारी ऊब असते. गोधडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोतराचे. आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याची आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटा वाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्या असतात. त्यात असतात मामाने घेतलेल्या भाच्याच्या जीर्ण कुडता. माहेरातून आलेल्या आईच्या लुगड्याचं पटकून आणि पहिल्या संक्रांतीला बाने घेतलेलं आईनं असंख्य ठिकरं लावलेले तिचे लाडकं लुगडं आणि तिच्या बाच्या पोपटीच्या बाहेर आईने ते सगळं स्मृतीच्या सुईने शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे गोधडी नसतं, चिंध्यांचा बोचका ऊब नसते, ऊब असते. चला तुम्ही कवितेचं गायन केलेलं आहे. आता मला एका विद्यार्थ्याने गायन करून दाखव, कवितेचं वाचन पण करून दाखव. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते. मायेलाही मिळाली ऊब असते. गोधडीला असते असतात बापाच्या फटक्या बसराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगडाची. आत गोधडीत अनेक चिन्ह असतात. बसलेल्या दाटीवाटीनं आईनं दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिन्हच नसतात. त्यात असतो मामाने घेतलेला भाच्याचा जीर्ण कुडता. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकुरा आणि पहिल्या संक्रांतीला बाने घेतलेलं आईनं असं ठिकरं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या पोपटीच्या बाह्या आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं. त्यात म्हणून गोधडी म्हणजे नसतं चिंध्यांचा बोचका ऊब असते, ऊब. बरोबर, अगदी छान. चला तुम्ही तुम्हाला काही चित्र दाखवते. याच्यात काय दिसतं तुम्हाला? हे चित्र गोधडी, एक आईच्या हाताची माळा दिसते, गोधडी सुद्धा. हो बरोबर. तर आपण पाठाचं पहिलं दुसरं काढायचं स्पष्टीकरण बघूया. गोधडी म्हणजे नसतं फक्त चिंध्यांचा बोचका, गोधडी म्हणजे गोधडी असते. गोधडी म्हणजे काय नसतं, चिंध्यांचा बोचका नसतं, ते आपल्या आईने आजीने शिवलेली माया असते त्याच्यामध्ये. आपण फक्त काय पूर्वीच्या काळी खूप गोधड्या वगैरे असायचे. आता तर काय दिसत नाही. आता सर्वकडे ब्लँकेट आले, लोक ब्लँकेट विकत घेतात. पहिल्यासारखी आईची माया ही राहिलीच नाही आता. बरोबर आहे. चिंध्यांचा बोचका फक्त असतं चिंध्यांचा बोचका. माहेराला मिळणारी ऊब असते, गोधडीला असते अस्तर. आपण चिंध्या अंगावर पांघरली थंडीमध्ये, अंगाला कशी ऊब लागते मायेची, तसं ब्लँकेट आणि लागते का? नाही वाटत तसं. आपण गोधडी ही कशी आपल्या आई स्वतःच्या हाताने शिवलेली असते, मायेची ऊब असते त्याच्यामध्ये. बरोबर. बापाच्या फाटक्या धोतराची किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याची. आपल्या वडिलांचं फाटके लुगडं, बापाच्या फाटक्या लुगड्याचं कमी म्हटलेलं. म्हणजे पहिल्याचं काळ, पहिले जे वडील होते, आई होते, त्यांचं काळ असायचं धोतर, नवरी साडी अशा प्रकारचं त्यांचं राहायचं, वस्त्र राहायचं. आता नाही येत असं. तर मग त्यांचे ते फाटके लुगडं ते फेकून नाही द्यायचे किंवा धोतर फेकून नाही द्यायचे. ते गोधडीमध्ये अस्तर बनवायचे आणि त्याची गोधडी शिवायची. गोधडीत अनेक चिंध्या असतात. बसलेल्या दाटा वाटीनं आईने दटावून बसलेल्या. दाटा वाटीनं म्हणजे काय? आई काय करते, ती गोधडी आखली का एक कोपरा, एक कपडा इकडे लाव तिकडे लाव अशा पद्धतीने ती पूर्ण बसते त्याच्यात कपड्यात. बरोबर. बोचका म्हणजे तुम्हाला माहिती का काय? बोचका म्हणजे चिंध्या. सर्वांनी वहीमध्ये शब्द लिहून घ्यायचे विद्यार्थी. पटकून म्हणजे काय म्हटलंय इथे कवितेने? आईचे लुगडे. पटकून म्हणजे त्याचा अर्थ काय केलेला? आईचे लुगडे. मामानं घेतलेल्या बाच्याचा जीर्ण कुडता, माहेरातून आणलेलं आईच्या लुगड्याचं पटकून. म्हणजे आपण दिवाळीला वगैरे जातो मामाच्या गावाला. चला तर मग आपण आता उर्वरित भाग आपण जास्त केला बघूया.
त्याचे 8 प्रकार झाले. 10 ते 15 ओळी लिहून आणायचे.